ठाणे में माड़ा की लॉटरी के दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अगले 5 वर्षों में 8 लाख घर बनाने की घोषणा की। उन्होंने कहा कि माड़ा आम लोगों के घर के सपने को पूरा करने के लिए काम कर रही है और राज्य में रुकी हुई परियोजनाओं को फिर से शुरू किया गया। ठाणे में एकनाथ शिंदे ने बुधवार को काशीनाथ घानेकर थिएटर में माड़ा के लिए लॉटरी निकाली, जिसमें 2147 फ्लैट और 117 प्लॉट बेचे गए। इस अवसर पर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माड़ा के सीईओ संजीव जायसवाल, ठाणे नगर आयुक्त सौरव राव सहित अन्य अधिकारी मौजूद थे। शिंदे ने कहा कि माड़ा अगले 5 वर्षों में 8 लाख घर बनाएगी ताकि लोगों का सपना पूरा हो सके और उन्हें किफायती और अच्छे घर मिल सके। उन्होंने ये भी कहा कि पिछले 2.5 साल में उनकी सरकार ने रुकी हुई परियोजनाओं को फिर से पटरी पर लाने की कोशिश की है और अब राज्य में विकास हो रहा है। कोकण माडा गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने आज 2147 घरं आज त्यांची लॉटरी काढली। 31,000पेक्षा जास्त अर्ज आले होते। त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये मागणी लोकांची वाढत चाललेली आहे। म्हाडावर जो विश्वास आहे तो वाढत चाललाय। आता म्हाडाच्या घरांची क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घरं मिळत आहेत। त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीम मध्ये जी कार्यपद्धती आहे पूर्ण पारदर्शकता आहे। त्याच्यामुळे कुठे काही नाही, पूर्णपणे सिस्टीम जी आहे पारदर्शक केलेली आहे। त्यामुळे लोकांचा विश्वास आहे। आणि आज आपण पाहिलं की लॉटरी काढल्यानंतर सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे पण देऊन टाकलं, घर देऊन टाकलं, ई साईन आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते। त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते आहे। गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली। आता परत या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल। आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो।